एका शांत गावात शांता नावाची एक म्हातारी बाई एकटी राहत होती. तिच्या छोट्याशा घरासमोर रंगबेरंगी फुलांनी भरलेली सुंदर बाग होती. तिला फुलं, झाडं आणि छोटे छोटे पक्षी खूप आवडायचे. दररोज सकाळी ती मातीला पाणी घालायची, झाडांशी बोलायची आणि चिमण्यांसाठी दाणा पाणी ठेवायची. पण एक गोष्ट मात्र तिला अजिबात आवडत नव्हती, ते म्हणजे काळे कुट्ट कावळे. कारण कावळे रोज येऊन तिच्या अंगणात कचरा टाकायचे, कुंड्या खराब करायचे आणि मोठमोठ्याने काव काव करायचे. म्हणून शांताजी रोज त्यांना रागाने हाकलून लावायची. जा रे इथून, माझी सुंदर बाग खराब करता तुम्ही, ती ओरडायची. पण एके दिवशी अचानक शांता आजीची तब्येत खूप खराब झाली. तिला उठताही येईना. दिवसेंदिवस तिचं घर आणि बाग घाण होत चालली होती. फुलं कोमेजत होती, अंगणात कचरा साचत होता. हे पाहून आजीच्या डोळ्यात पाणी आलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कावळे आले, पण आज काहीतरी वेगळं होतं. ना आजीचा आवाज, ना तिचा राग, ना हातात ही काठी. कावळे झाडावर शांत बसून राहिले. त्यांना काहीतरी चुकीचं वाटत होतं. तिसऱ्या दिवशी एक कावळा हळूंनी खिडकीजवळ दिला. त्याने आत पाहिलं आणि तो घाबरला. आजी अंथरुणावर अशक्त पडली होती. तो लगेच बाकीच्या कावळ्यांकडे उडत गेला. जणू तो म्हणत होता, आजीला मदतीची गरज आहे. आणि मग घडलं काहीतरी अविश्वसनीय. सगळे कावळे एकत्र आले. काही कचरा उचलू लागले, काही सुकलेली पानं बाजूला करू लागले, तर काही बागेत पडलेल्या प्लास्टिकच्या वस्तू दूर नेत होते. त्यांच्या चोची आणि पंखांनी काही वेळातच संपूर्ण अंगण स्वच्छ झालं. शांताजी खिडकीतून हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दाटून आला. त्या दिवशी तिला समजलं, ज्यांना आपण वाईट समजतो त्यांच्यातही माणुसकी म्हणजेच दयाळूपणा असू शकतो. त्या दिवसानंतर शांताजी बदलली. ती आता चिमण्यांसोबत कावळ्यांनाही दाणा टाकू लागली. कावळेही रोज तिच्या अंगणात येऊन आनंदाने काव काव करू लागले. हळूहळू आजी आणि कावळे खूप चांगले मित्र बनले. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? प्रेम, दया आणि समजूतदारपणा असेल तर शत्रू सुद्धा मित्र बनू शकतात. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.